ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, सर्वप्रथमच तुमच्या सर्वांचं खूप अभिनंदन, कारण आज आपल्या इष्ट अवतारत्रयी त्यांच्यापैकी एक स्वामीजी आपले, त्यांचं आज आपण जयंती त्यांची साजरी करत आहोत। जयंती साजरी का करतो आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की त्या जयंतीच्या निमित्ताने आपण सातत्याने ठाकूर महास्वामीजींचं किंवा आपल्या इष्टांचं चिंतन करतो आणि सतत चिंतन केल्याने ते सगळे त्यांच्या शिकवण, त्यांच्या खूप इन्स्पायरिंग जे काही जीवन असतं ते सुद्धा आपल्या आचरणात, म्हणजे त्याची उजळणी केल्याने आचरणात आणण्यामध्ये आपल्याला मदत मिळत असते। म्हणून ही जयंती आपण महापुरुषांची साजरी करत असतो। बंधू भगिनींनो, आपण सर्वजण भक्त आहोत हे एक फार महत्त्वाची बाब लक्षात घेऊन जे काही आज मी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करेन, आणि याच्या आधीसुद्धा म्हणजे कळत किंवा न कळत आपण सर्वजण भक्त आहोत आणि आपल्याला ठाकूर महास्वामीजींचा एक फार वेगळा एक भाव तो आपल्याला खूप भावत असतो। त्याच्यावरती आपण नक्कीच जोर देणार आहोत। पण विशेष करून स्वामीजींचं जीवन जर बघितलं तर हे इतकं, ज्याला म्हणतो की त्याला इतके पैलू आहेत। स्वामीजींच्या संदर्भात जर चर्चा केली तर ते एक फार हुशार विद्यार्थी, कुशल नेते, खूप चांगले वक्ते, भाषावर जबरदस्त प्रभुत्व, खूप चांगले ज्याला म्हणतो की कन्व्हर्सेशनलिस्ट, एक खूप प्रभावी व्यक्तिमत्व, स्पीकर बाय डिव्हाइन राईट असं एक त्यांच्या संदर्भात फार त्यांची स्तुती केली जाते त्यांच्या व्याख्यानाची। आपलं मत इतरांना पटवून देण्यामध्ये फारच पटाईत, राष्ट्रभक्त, देशभक्त, मातृभक्त, गुरुभक्त, याचे अनेक डायमेन्शन्स आहेत। त्यात एक डायमेन्शन जे की साधारणपणे साधारण लोकांच्यामध्ये प्रचलित आहेत की ते समाजसुधारक सुद्धा होते, पण स्वामीजी स्वतः म्हणतात की मी समाजसुधारक नाही आहे। आणि तो पैलू इथे बसलेले आपण सर्व भक्त आहोत तो आपल्याला मुळीच आवडत नाही। का आवडत नाही त्याची चर्चा करणार आहोत आपण आज, कारण की आपल्याकडे एक डिव्हाइन पर्सनॅलिटी आहे, एक दिव्य ज्याला म्हणतो की डिव्हाइन पर्सनॅलिटी आहे, आणि त्या डिव्हाइन पर्सनॅलिटीचा काय एक नेमका आपल्या जीवनावरती प्रभाव असतो आपल्या सर्वांच्या, हे आपण त्याची चर्चा करणार आहोत। आणि आपल्याला स्वामीजी फार वेगळ्या अर्थाने आपल्याला खूप प्रिय आहेत। अवतारांची जेव्हा चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, तो 5 गोष्टी अवतारांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतात स्पष्टपणे, आणि ती म्हणजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे की अवतारांना आपल्या स्वरूपाची जाण ही नेहमी असते। पहा, लक्ष द्यावर, खूप महत्त्वाचा बिंदू आहे। आपण झोपेतून उठलो आणि कोणी उठवलं, ए तुझं नाव काय आहे, तर लागलीच म्हणतो बुद्धानंद किंवा मी शरीर। पण अवतार जरी हे शरीर घेऊन येतात पण त्यांना आपल्या स्वरूपाची जाण, आपल्या दिव्यत्वाची जाण ही असते, ती मध्ये मध्ये झाकल्या जाते। माताजींचा अरूपानंदजी महाराजांबरोबरचा एक फार सुंदर प्रसंग आहे। अरूपानंदजी विचारतात, आई तुम्हाला तुमचं स्वरूप आठवतं का? म्हणे हो आठवतं। आणि जेव्हा आठवतं तेव्हा असं वाटतं मी काय करत आहे इथे,
माताजी स्पष्टपणे सांगतात बरं, फार सुंदर प्रसंग आहे तो. हे असे छोटे छोटे ना आपल्याला घटना निवडाव्या लागतील, विशेष करून माताजींच्या आणि स्वामीजींच्या जीवनातून त्यांचं दिव्यत्व आपल्याला त्यातून लक्षात येईल. तर स्वरूपाची जाण त्यांना सतत असते, झाकल्या जाते ती, पण त्यांना स्वरूपाची जाण असते. त्यांना आपल्या जीवनाचं प्रयोजन काय आहे हे त्यांना बिलकुल स्पष्ट असतं. त्यांच्या म्हणजे प्रत्येक अवताराला आपल्या जीवनाचं प्रयोजन काय आहे हे त्यांना बिलकुल स्पष्ट असतं. आणि म्हणून ते कधी पण साधारण जीव आपण सर्वजण मायाच्या प्रलोभनात पडतो, पण हे लोक कधी पण मायाच्या प्रलोभनात पडत नाही आणि आपल्या मुख्य मार्गापासून कधी च्युत होत नाही. हे फार महत्त्वाचं बरं दुसरा बिंदू, की ते त्यांना आपल्या जीवनाचं प्रयोजन त्यांना लक्षात येतं. प्रयोजनाच्या बरोबर त्यांना आपल्या जीवनाचं कार्य काय आहे हे सुद्धा त्यांना लक्षात असतं. म्हणजे प्रयोजन लक्षात आहे आणि भलतंच कार्य करतात आहे, आपल्या जीवनात होत असतं असं. पण अवतारांच्या जीवनात असं कधी होत नसतं. तुम्ही कोणती बघा, गौतम बुद्ध बघा, ख्रिस्त बघा, ठाकूर स्वामीजी बघा, त्यांना जीवनाचं प्रयोजन आणि त्याच्या अनुषंगानेच त्यांचे कार्य असतील. तिथे तुम्हाला असं काही विपरीत काहीतरी आढळणार नाही, कारण की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इंटिग्रिटी असते, जबरदस्त इंटिग्रिटी असते. तो फार एक म्हणजे एक वेगळा विषय, त्याच्यावरती कधी पण नंतर चर्चा करूया. तर 3 गोष्टी. त्याच्यानंतर त्यांचा आत्मविश्वास भयानक दाणगा असतो. आता आत्मविश्वास सुद्धा म्हटलं तर आपण बघतो की ज्या लोकांना खूप यश मिळतं त्यांच्या जीवनात सुद्धा तर आत्मविश्वास खूप चांगला असतो. पण हे पहा, लौकिक आत्मविश्वास आणि अवतारांचा आत्मविश्वासमध्ये त्याला म्हणतो की भयानक 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 अंतर असतो. लौकिक आत्मविश्वास जो असतो तो आपल्याला फक्त लौकिक, ज्याला म्हणतो की यश प्राप्त करण्याकरताच तितकाच उपयोगी असतो. पण हा जो आध्यात्मिक किंवा अवतारांचा आत्मविश्वास, याला जर आपण वेगळ्या भाषेत म्हटलं तर शरणागती. जीवनात कसेही कितीही खडतर प्रसंग जरी आले तरी त्यांचा विश्वास त्या शक्तीवरती कधी कमी होत नसतो. आणि आपण बघतो ख्रिस्तांना फाशावरती लटकवून दिला, पण त्यांचा तो विश्वास कधी कमी नाही झाला. ठाकूरांना म्हणजे भक्तांचे बापताप घेऊन कॅन्सर झाला, स्वामीजींनी इतकं भयानक कार्य केलं की नुसतं 39 वर्षामध्ये त्यांना शरीर सोडावं लागलं, पण कुठेही त्यांचा तो आत्मविश्वास म्हणजे त्या ईश्वराच्या शक्तीवरती विश्वास तो कधी कमी नाही झाला. या अर्थाने म्हणजे खऱ्या अर्थाने शरणागतीच असते. ज्यांची शरणागती असते त्यांचाच आध्यात्मिक आत्मविश्वास खूप दाणगा असतो. 4था पॉईंट. 5वा, स्मृतिशक्ती. अवतारांची स्मृतिशक्ती जबरदस्त असते. कोणत्या अर्थाने? UPSC क्लिअर करण्याकरता नव्हे, त्यांची स्मृतिशक्ती म्हणजे त्यांना आपले मागचे सगळे जन्म आठवतात. स्वामीजींच्या जीवनातला एक प्रसंग आहे, थोडक्यात सांगून, की ते एका मित्राच्या घरी जातात आणि घरी गेल्याबरोबर मी हे घर बघितलं आहे, कुठे जिना आहे, कुठे कोणती खोली आहे, काय आहे, हे सगळे ते सांगतात. त्यामुळे ती पूर्वस्मृती त्यांची जागृत होऊन जाते ते घर बघितल्यानंतर. तर त्यांची ही जी पूर्वस्मृती खूप तेज असते, तीव्र असते. तर हे 5 महत्त्वाचे गोष्टी ज्याची आपण चर्चा केली आणि भविष्यात जेव्हा संधी मिळेल प्रत्येक पॉईंटवरती खूप डिटेल चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आपल्या ठाकूरमाँ स्वामीजी संदर्भात. पण आज फक्त हे लक्षात ठेवण्यापुरतंच मी सांगू इच्छितो की हे 5 गोष्टी अवतारांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतात. अवतार म्हटलं म्हणजे बंधू भगिनींनो, सगळ्यात मोठी अडचण की अवतारांना हे ईश्वरी अवतार हे म्हणजे हे ओळखणं आपल्यासारख्या सामान्य जीवाला खूप अवघड असतं. का? कारण की ते आपल्यासारखेच हसतात, जगतात, त्यांना भूक लागते, झोप लागते, दुःखाने दुःखित सुद्धा होतात. वचनामध्ये वाचतो आपण की प्रभू रामचंद्रांना फक्त 12 ऋषींनी ओळखलं होतं. त्यांच्या स्वतःच्या आईनी, कौशल्या मातेने सुद्धा तिच्याकरता तोच रांगणारा रामच त्यांना आवडायचा.
कारण की अदरवाईज खूप अशक्य आहे ह्या गोष्टी. फक्त 12 ऋषींनी त्यांना ओळखलं होतं. आणि म्हणूनच ज्याला म्हणतो की आपण जरा थोडी चर्चा करूया ठाकूर महास्वामीजींच्या संदर्भात. तर त्यातल्या त्यात आपली जी अवताराच्या संदर्भात तोकडी समजूत आहे, आपली जी अवताराच्या संदर्भात तोकडी समजूत आहे, त्या मोजपट्टीच्या अनुयायी आपल्याला ठाकूरांचा अवताराचं थोडं तरी पटतं. पण माताजींचं आणि स्वामीजींचं अवतारत्व आपल्याला फारसं पटत नाही. ठाकूरांचं थोडं तरी का पटतं? कारण की आपल्या कल्पना काय आहेत की अर्थातच ठाकूरांची ती 12 वर्षाची खडतर साधना, ती व्याकुळता आणि ते आई आई करून त्यांचं सातत्याने ते त्यांचं क्रंदन करणं, हे सगळं इतकं सगळं त्याची ज्याला म्हणतो की एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. त्यातून म्हणजे आपल्याला हेच वाटतं की अरे खरंच हेच अध्यात्म आहे आणि ठाकूरांनी खरंच ईश्वर सोडून काहीही केलं नाही. तर आपल्या त्या एका नॅरो डेफिनेशनमध्ये ठाकूर बसतात आणि म्हणून आपल्याला वाटतं ठाकूर अवतार आहेत. पण माताजींच्या जीवनात पहा, माताजींची सुद्धा ईश्वरप्राप्तीची व्याकुळता तीव्र होती, साधना तीव्र होती. त्यांना मुहुर्मुहू समाधी सुद्धा लागायची, निर्विकल्प समाधी लागायची, पण त्याचं प्रगटीकरण नव्हतं. आणि एवढंच नव्हे तर माताजी सातत्याने आपल्या सर्व संतानांचं म्हणजे आपल्या सर्वांचं सांगोपन करत आहे, खायला घालत आहे, पिऊ घालत आहे, आपले दुःख समजून घेत आहे, आपल्याला प्रेम करत आहे. तर या सगळ्या रामरगाड्यामध्ये आपल्याला त्यांचं दिव्यत्व ओळखायचं तरी कसं? आणि तरी त्यातून माताजींचं जे क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र, ते कलकत्ताच आहे, जयरामबाटी आहे. फक्त काही त्यामध्ये याला गेल्या होत्या रामेश्वरम वगैरे, तर तो एक थोडासा भाग आहे. पण अदरवाईज त्यांचं ते कार्यक्षेत्र किती लिमिटेड आहे. आणि त्या लिमिटेड क्षेत्रामध्ये काय, नुसतं घरगुती गप्पा असं वाटतं आपल्याला. आणि त्यातून त्यांचं ते दिव्यत्व ओळखणं हे किती अवघड आहे. मी जे आता रूपानंदजी महाराजांचं उदाहरण सांगितलं, त्यातून असे आपल्याला प्रसंग वेचावे लागतील, तेव्हा ते लक्षात येतं की माताजींनी स्वतः आपल्या दिव्यत्वाच्या संदर्भात स्वतःच पावती दिलेली आहेत. अदरवाईज खूप अवघड आहे. आणि त्यातून अवघड आहे स्वामीजींचं दिव्यत्व ओळखणं. का? कारण की स्वामीजींचं कार्यक्षेत्र तर पूर्ण विश्व आहे. 1886 16 ऑगस्ट जेव्हा स्वामी आपल्या भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला, त्यानंतर त्यांचं जे कार्य सुरू होतं, संपूर्ण जगाला त्यांनी आपल्या काव्यात घेतलं आणि आपल्या त्या प्रखर वेदांत प्रचाराच्या माध्यमातून सगळ्यांना प्रभावितच केलं. एवढं नाही तर किती लोकांचे जीवन पूर्णपणे बदलून दिले. पण साधारणपणे कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की आपल्याला हे दिसत नाही, ज्याला म्हणतो की काही चमत्कार दिसत नाही, किंवा ती ठाकूरांसारखी तीव्र व्याकुळता, ती खडतर साधना, ठाकूरांनी तर ते काय सगळं सख्य, वात्सल्य, मधुर भाव याची आपण चर्चा केली, ह्या सगळ्या 5 भावाची साधना केली. त्यातून आपल्याला लक्षात येतं की ठाकूर अवतार आहे, म्हणजे आपल्याकडे समजुतीला. पण स्वामीजीच्या जीवनात तसं काही दिसत नाहीये आपल्याला. तर मग त्यांना अवतार जर त्यांना मानायचं तर कोणत्या आधारे मानायचं? भगवद्गीतेमध्ये 2 श्लोक मी उद्धृत करू इच्छितो. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेति मामेति सोर्जुना. अर्जुना, ज्याला माझा जन्म आणि कर्म हे दोन्ही दिव्य आहेत हे समजलं, तर देह सोडल्यानंतर त्याचा पुनर्जन्म नाही आहे. तर आपण अजून एक श्लोक आहेत. अवजानंती मां मूढां मानुषीं तनुमाश्रितं परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. ही अवजानंती मां मूढा, सामान्य लोक किंवा मूर्ख लोक, अवजानंती ते ओळखत नाही. मानुषीं तनुमाश्रितं, मी जेव्हा मानुष शरीरचा धारण करून आणि सामान्य लोकांबरोबर वावरतो, त्यांना माझं जे परम भावम अजानंतो, माझं जे पररूप आहे
जे या सामान्य याच्या पलीकडे आहे ते त्यांना कळत नसतं. पण आपण आज त्यांच्या जीवनातले ते बिलकुल निवडक प्रसंग आणि निवडक गोष्टी आणि त्यांचे काही कार्य त्याचं थोडंसं ॲनालिसिस करूया. त्यातून लक्षात येईल की खरंच आपले स्वामीजी हे एक अवतार होते. एवढंच नव्हे तर आपण सर्वजण भक्त आहोत. आणि मी सुरुवातीला म्हटलं होतं जसं की सामान्य लोकांना स्वामीजींचे अनेक रूप आहेत ते आवडतात, पण आपल्याला कोणता रूप आवडतो आणि तो का आवडतो? काचं उत्तर मिळालं, जेव्हा काचं उत्तर मिळतं ना तेव्हा खूप आनंद होतो. तर आता स्वामीजींच्या जन्माच्या आधीपासून आपण थोडीशी सुरुवात करूया आणि थोडा धावता आढावा घेऊया, कारण की स्वामीजींचे जे कर्म आहेत, त्यांनी जे केलेले कार्य आहेत, त्यातून त्यांचं दिव्यत्व आपण समजण्याचा प्रयत्न करूया. तर काही गोष्टी आपण स्पष्टपणे बघतो की भुवनेश्वरी देवींना 2 मुली झाल्यानंतर पुत्र प्राप्तीची इच्छा होती आणि त्या आपल्या नातेवाईकांना काशीला विश्वनाथाची पूजा करायला सांगतात. पण ते जे त्यांचे नातेवाईक विश्वनाथची पूजा न करता वीरेश्वर शिवची पूजा करतात आणि वीरेश्वर शिवाची पूजा केल्यानंतर मग त्याच्यानंतर अजून एक घटना अशी घडते की जी भगवान श्रीरामकृष्णांना एक दृष्टांत होतो की काशीहून एक ज्योत निघाली आहे आणि ती कलकत्त्याच्या सिमुलिया मोहल्ला जिथे स्वामीजींचं घर, तिथे येऊन ती ज्योत पडते. आणि तिसरं अजून एक त्यांच्या जन्माच्या संदर्भात जी घटना आहे की भुवनेश्वरी देवी, म्हणजे ही पूजा त्यांचे नातेवाईक देतात वीरेश्वर शिवाला, तर भुवनेश्वरी देवींना स्वप्नात श्वेत धवल शिवशंकराचं दर्शन होतं आणि ते म्हणतात की मी तुझ्या उदरी जन्माला येणार आहे. तर हे 3 संकेत आपल्याला स्पष्टपणे मिळतात स्वामीजींच्या जन्माच्या आधीचे. स्वामीजींच्या जन्माच्या नंतरचे आणि विशेष करून आपण थेट जाऊया एकदम ज्याला म्हणतो की भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रथम भेटमध्ये. ही प्रथम भेटमध्येच भगवान श्रीरामकृष्ण बिलकुल भावविह्वल होऊन म्हणतात की इतका उशीर करत असतात का? प्रभू, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही तेच नररूपी नारायण आहात आणि जे जीवाला दुःखापासून तारण्याकरता तुम्ही आलेला आहात. आता हे सगळं ऐकल्यानंतर नरेंद्रनाथ गांगरून जातात आणि विचार करतात, अरे मी कोणाला भेटायला आलो होतो आणि हे काय सगळं सुरू आहे. ते पूर्ण गांगरून जातात, तो भाग वेगळा. पण येस, आता पहा, आता आपण संदर्भ घेऊया भगवान श्रीरामकृष्णांचा की भगवान श्रीरामकृष्ण ही पावती देत आहेत. कसली पावती देत आहेत? की ज्या अवतारणीच्या कार्याकरता त्यांना जो एक यंत्र पाहिजे होता, जे एक व्यक्ती पाहिजे होती, ती हीच ती आहे. आणि एवढंच नव्हे, 2 पावत्या अजून आपल्याला त्यांच्या म्हणजे परिवर्तित जीवनात बोलण्यात आपल्याला मिळतात की भगवान श्रीरामकृष्ण स्वयं सांगतात की जेव्हा एकदा समाधीमध्ये असताना त्यांचं मन अत्यंत सूक्ष्म होऊन जातं आणि खंडाचं राज्य सोडून अखंडात जेव्हा ते प्रवेश करतात तेव्हा ते बघतात की तिथे 7 ऋषी बसलेले आहेत आणि त्यांचं स्वतःचं मन एक छोट्या शिशूच्या रूपाने त्या अखंडाच्या राज्यात जातं आणि त्याच्यापैकी एक जे सर्वात तेजस्वी ऋषी बुध ऋषी तिथे ध्यानस्थ बसले असतात. त्यांच्या गळ्यात हा छोटा शिशू, म्हणजे जसं लढीवारपणे लहान बाळ आपल्या आईच्या गळ्यात हात टाकतो तसं हात टाकल्यानंतर त्या ऋषींचं ध्यानभंग होतं. ध्यानभंग झाल्यानंतर ते बघतात की हे लहानचं बाळ कोणीतरी इथे आलेलं आहे, तर ते स्मित करतात आणि मग ते लहान बाळ त्यांना म्हणतं की मी पुढे जात आहे, तुम्हाला मागे यावं लागेल असं म्हटल्यानंतर ते ऋषी फक्त आनंदाने मान डोलवतात, म्हणजे होकार देतात. आणि हेच ते ऋषी जे की भवतारणीच्या कार्याकरता भगवान श्रीरामकृष्णांच्या कार्याकरता आलेले आहेत. ह्यातून आपल्याला ही पावती मिळते की आपले स्वामीजी हे कोणी एक सामान्य समाज सुधारक नव्हते. आणि हा मुद्दा मी पुन्हा का बोलणार आहे आज, कारण की काय, आम्ही बाहेर अनेक ठिकाणी व्याख्यान द्यायला जातो आणि एक काय प्रतिमा असते आणि आपल्याला काय प्रतिमा आवडते, आणि मी पुन्हा सांगतोय ती प्रतिमा का आवडते आपल्याला, त्याचं पण ॲनालिसिस करूया. ते तुम्हाला माहिती आहे, मी फक्त शब्दात मांडणार आहे बस, बाकी काही नाही.
त्या पहिल्या भेटीत अजून एकदा विचारतात भगवान श्रीरामकृष्ण स्वामीजींना की का रे तू झोपायच्या आधी काही ज्योती बघतो का. आता पहा, जेव्हा स्वामीजींची आणि ठाकूरांची पहिली भेट झाली तेव्हा स्वामीजींचं वय जवळपास 17 वर्ष होतं. आता 17 वर्षाच्या वयाचा हा मुलगा जेव्हा त्यांना विचारण्यात येतं की तू झोपण्याच्या आधी तुझ्या भ्रुवाच्या मध्ये ज्योती बघतो का, तो इतका सहजपणे हो मी बघतो, ज्योती बघतो. आणि मग ते तो जी ज्योती मोठी मोठी होत जाते, इतकी मोठी होते की ती म्हणजे फुटून जाते आणि माझं पूर्ण शरीर श्वेत रंगाने असं म्हणजे भरून जातं माझं हे शरीर आणि मी झोपी जातो. पण त्यात नवल काय, सगळ्यांनाच तसं होतं. स्वामीजींना 17 वर्षापर्यंत हे वाटत होतं की सगळेच तसे झोपतात का. ठाकूर म्हणतात नंतर, तेव्हा नाही, की नरेंद्र हा जन्मापासून ध्यानसिद्ध आहे. ध्यानसिद्ध म्हणजे की ध्यानाला बसला तर सेकंदात तो गाढ ध्यानामध्ये निमग्न होऊन जातो. पहा, हे मी मुद्दाम हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, वाचलेल्या आहे, पण मी हे तुमच्या पुढे मांडून काय म्हणजे सिद्ध करू इच्छितो. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. जन्म आणि कर्म हे दोन्ही स्वामीजींचे इतके दिव्य आहेत. आपण कर्म पण सुद्धा बघणार आहोत, पण आधी थोडेसे अजून काही गोष्टी बघून घेऊ. भगवान श्रीरामकृष्ण अजून एक वाक्य त्यांच्या संदर्भात म्हणतात की नरेंद्र हा अखंडाच्या राज्यातला आहे. आपण आता चर्चा केली, याचा उल्लेख सुद्धा ते वारंवार करतात. अजून एक गोष्टीचा उल्लेख करतात की श्रीरामकृष्ण म्हणतात याच्यामध्ये जे आहे ती शक्ती आहे आणि त्याच्यात जो आहे तो शिव आहे. हे नेहमी सांगत असत की याच्यामध्ये जे आहे ती शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये तो शिव आहे, हे ते नेहमी सांगा. आणि म्हणून पहा, ठाकूरांचा स्वभाव कसा एक जरा माइल्ड होता, पण स्वामीजी तसे बघितले तर जेव्हा त्यांचं तो शिवत्व जागृत व्हायचं तर बापरे बाप, भयानक त्या समोर उभं राहणं. आता हे सगळं विचारलं पाहिजे राजा महाराजांना, कारण की राजा महाराजांनी जितकी बोलणी खाल्ली तितकं कोणीच नाही खाल्ली. आणि स्वामीजी स्वतः म्हणायचे की मला इतका विश्वास आहे राजावरती की हे संपूर्ण जग मला सोडेल पण राजा मला कधी सोडणार नाही. आणि जितकी बोलणी त्यांनी खाल्ली कदाचित तितकी तशी कोणीच खाल्ली नसेल. असो, पण म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूर नेहमी म्हणायचे की याच्यामध्ये जी आहे ती शक्ती आहे, त्याच्यामध्ये जो आहे तो शिव आहे. तर यातून आपल्याला या सगळ्या पावत्या मिळतात बंधू भगिनींनो की स्वामी विवेकानंद त्यांचा एक पूर्ण जन्म हे पूर्ण एक दिव्यत्वावरती पूर्ण आधारित आहे. त्यांच्या व्याकुळताच्या संदर्भात आपल्याला जशी ठाकूरांची व्याकुळताच्या संदर्भात खूप एक डिटेल्स अकाउंट मिळतो, डिटेल्स चर्चा मिळते, स्वामीजीच्या संदर्भात थोडंसं आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला हे लक्षात येतं की जेव्हा स्वामीजी फर्स्ट आर्ट्सला होते, त्यांचं वय जवळपास 15 वर्ष तेव्हा होतं, तेव्हा भारतावरती ब्रिटिश लोकांचं राज्य होतं आणि जे लोक धर्मपिपासू होते पण पश्चिमच्या संस्कृतीने प्रभावित होते तर काय करायचं, का तर ब्रह्मसमाजात जायचं आणि नाही तर ते फिलॉसॉफर जे होते सगळे ते सगळे वाचून काढायचे. आणि त्यावेळेस कांट, हेगल, स्पिनोझा, शॉपेनहार ह्या सगळ्यांचे ते जाड जाड पुस्तकं आणि ते फिलॉसॉफी ज्यातून काहीही मिळत नाही. म्हणजे आपण गीता वाचली तर गीता वाचली तर काय होतं की आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला काही बदल आणायचा आपल्यामध्ये. पण हे जे साधारण पश्चिमचं तत्वज्ञान हे नुसतं काय आहे की जखमेवरती मलम लावतं, पण त्यातून काही निष्पन्न कधी निघत नाही. म्हणून ते लोक म्हणतात, म्हणजे स्वामीजी म्हणतात की वेअर फिलॉसॉफी एंड्स रिलिजन स्टार्ट्स. तत्वज्ञान जिथे पूर्ण होतं, धर्म म्हणजे काय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की स्वतःमध्ये बदल आणणे, स्वतःमध्ये बदल आणणे त्याला धर्म म्हणतो. पण तत्वज्ञान फक्त नुसतं अरे हो खरंच ना या जीवनात किती दुःख आहे, काय करायचं बाई, सॉल्युशन काय आहे, दुःख तर आहे, सॉल्युशन देतात उपनिषद. जीवनात दुःख आहे ना तर मग त्याग वैराग्य आणून जग सोडा आणि ईश्वरप्राप्तीकडे करता संघर्ष करा. हे पहा, हे सगळं सांगणारे आपले उपनिषद, आपली भगवद्गीता आहे. पण पश्चिमचं तत्वज्ञान नुसतं
गोड 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 बोलणं ज्याला म्हणतो ना, कृती काही म्हणजे त्यांच्याकडे तर दिशाच नाही आहे ती. कारण की त्या फिलॉसॉफीमध्ये ते अंतर्मुख होण्याकरता ते प्रवृत्तच करत नाही. असो, तो वेगळा विषय. तर स्वामीजींनी त्यावेळेस हे सगळे वाचल्यानंतर त्यांच्या मनाला काही केलं शांती मिळत नव्हती आणि अजून इतकी प्रचंड अशांती वाढली त्यांच्या जीवनात की ते इकडे तिकडे इथंच तिथं भटकू लागले. त्यावेळेस जे कोणी महात्मा होते त्यांना भेटून सगळ्यांना विचारू लागले की का तुम्ही ईश्वर बघितलाय का, ईश्वर बघितलाय का. थेट इथपर्यंत की त्यावेळेस एक खूप सुप्रसिद्ध देवेंद्रनाथ ठाकूर म्हणजे रवींद्रनाथचे वडील, ते फार उच्च कोटीचे साधक होते आणि ते गंगा नदीमध्ये बोटीवरती ते साधना करायचे. तर ते खूप चांगले साधक आहे आणि त्यांच्याकडनं काही मिळू शकतं म्हणून हे गंगेत उडी मारतात, सपासप पोहून त्या होडीवरती जातात आणि दार ओल्या कपाळाने दार धाडकन उघडतात आणि थेट विचारतात की का तुम्ही ईश्वर बघितलाय का. अचानक हे असले प्रकारचे प्रश्न आणि नरेंद्रनाथ ओळखीचा आपले देवेंद्रनाथ म्हणजे अचकून जातात आणि म्हणतात फक्त की तुझे डोळे योग्यासारखे आहे रे. ते काय म्हणतात, माझे डोळे कशासारखे मी विचारायला नाही आलो आहे, तुम्ही ईश्वर बघितला आहे का. थेट असे उत्तर देणारे स्वामीजी. आणि जेव्हा त्यांना निराशाच हाती येते आणि मग योगायोगाने त्यांची भेट भगवान श्रीरामकृष्णांची होते आणि तो पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मी हे उदाहरण तुमच्याकडून मुद्दाम का मांडतोय की पहा, त्यांचं मला फक्त तुम्हाला मी सारखं सांगू इच्छितो की जन्म कर्मच मे दिव्यम. त्यांचे जन्म हा दिव्य होता आणि आता आपण त्यांच्या कृतीकडे जात आहोत. तर त्यांची ही जी डिव्हाइन रेस्टलेसनेस, ही सगळी पुस्तकं वाचून कधी पण आपल्या जीवनामध्ये कधी पण ज्याला म्हणतो की योग्य दिशा मिळू शकत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अजून भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भामध्ये काही घटना बघूया. त्या घटनेतून आपल्याला हे लक्षात येईल बंधू भगिनींनो की ते कसे त्यांचं दिव्यत्व किती ज्याला म्हणतो की दिव्य होते. पहा, भगवान श्रीरामकृष्णांना जितकी जास्त भेटण्याची तळमळ नरेंद्रप्रती होती, तुलना मी करत नाही पण तितकी तळमळ कोणाप्रती नसायची. ती घटना लक्षात घ्या की जेव्हा भगवान स्वामी विवेकानंद किंवा नरेंद्रनाथ दत्त त्यावेळेसचे अनेक महिने किंवा काही आठवडे हे जेव्हा गेले नाही ठाकूरांना भेटायला, निरोप पाठवून सुद्धा गेले नाही, तर ठाकूरांना इतकी ज्याला म्हणतो की म्हणजे भेटण्याची तळमळ लागली की त्यांना कुठेतरी सांगितलं की अमुक दिवशी येत्या 1-2 दिवसामध्ये नरेंद्रनाथ हे ब्रह्मसमाजाच्या एका उत्सवात जाणार आहे. तर कोणीही न बोलवता ठाकूर तिथे जाऊन पोहोचतात आणि तिथे नरेंद्रनाथ उपस्थित आहे. तिथे त्या ब्रह्मसमाजाची उपासना सुरू आहे आणि अचानकपणे अर्धबाह्य अवस्थेमध्ये जेव्हा श्रीरामकृष्ण तिथे पोहोचतात, नरेंद्रनाथांना बघतात आणि त्यांना समाधी लागते, पण त्या पूर्ण हॉलमध्ये गोंधळ माजतो. सगळेजण जेव्हा त्या स्वामीजी आपल्या ठाकूरांना बघतात तर कोणी उठून त्यांना स्पर्श करायला जातं, कोणी काय करायला जातं आणि कोणी तितक्यात कोणीतरी लाईट बंद करून देतं. ती उपासना पण त्याचे सगळी 12 वाजते आणि पूर्ण चारी बाजूला गोंधळ. आणि या सगळ्या गोंधळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांच्या श्रीअंगाला काही हानी पोहोचू नये म्हणून नरेंद्रनाथ धावत येतात. ते त्यांना एक आडोसं म्हणजे जवळ घेतात आणि लाईट बंद आणि सगळं लोक इकडे तिकडे पळतात आहे. हे सगळं बघून ते स्वामीजींना खूप राग येतो की यांना इथे बोलवलं कोणी होतं, हे फक्त माझ्याशी भेटी करता इथे आले. आणि आता स्वामीजी ते स्वामीजी मग त्यांना ते बाहेर नेतात, त्या हॉलच्या बाहेर नेतात, एक टांगा करतात, टांगामध्ये घेऊन त्यांना दक्षिणेश्वरी जात असतात आणि ठाकूरांना एकच समाधान की नरेंद्रशी भेट झाली. पण नरेंद्र काय करतात आहे, नरेंद्र नुसते रागाच्या भरामध्ये त्यांना वाईट साईड बोलतात आहे. पण ठाकूर स्वतः सांगतात नरेंद्रनाथ की मी त्यांना इतकं वाईट बोलतोय पण माझ्या वाईट बोलण्याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आणि फक्त ते माझ्याकडे बघतात आणि आनंद करतात आणि भेटीचा जो समाधान आणि आनंद तोच त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात आहे. हे स्वतः स्वामी विवेकानंद सांगत आहे. बंधू भगिनींनो, हे जर आपण भगवान श्रीरामकृष्णांना अवतार मानतो तर ते काही सामान्य माणसावरती प्रेम करतील का? इतकं प्रेम त्यांच्याबद्दल होतं. परिवर्ती अशाच एका घटनेच्या संदर्भात नरेंद्रनाथ इतके चिडतात, ते म्हणतात त्यांना
की तुमचं हे आसक्तीपूर्ण प्रेम माझ्यावरती, तुम्हाला त्या जड भारतासारखं तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. काय वाक्य बोललेत बघा, चिडलेले भयंकर. आता पहा ठाकूर कसं विचार करतात की नरेंद्र तर नित्य सिद्ध आहे, नररूपी नारायण आहे, जीवाचं कल्याण करण्याकरता आलेला आहे, त्याच्या मुखातून काही चूक नाही निघणार, म्हणजे काय मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल? तो जे बोलला तो खरं आहे का हे सांगणार कोण? भवतारिणी. लागलीच जातात आणि भवतारिणीला विचारतात की पहा पहा नरेंद्र असा बोलत आहे की मी त्याच्यावरती आसक्त आहे आणि त्याच्या आसक्तीरूपी प्रेमामुळे मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तर भवतारिणी लागलीच त्याला उत्तर देते की तू नरेंद्रमध्ये नररूपी नारायण, तो ऋषीला, ईश्वराला बघतो म्हणून त्याच्यावरती तू प्रेम करतो, हे काही आसक्तीरूपी प्रेम नव्हे. तर लागलीच आनंदाने येऊन ठाकूर नरेंद्र म्हणतात, त्यांचा तो टिपिकल शब्द असा की मी तुला प्रेम का करतो माहिती आहे का, की तुझ्यामध्ये मी साक्षात नारायणाला बघतो. ज्या दिवशी तुझ्यामध्ये नारायण मी बघणार नाही त्या दिवशी तुझ्याकडे फिरून बघणार नाही. हे वाक्य आहेत. म्हणजेच काय, हे पहा, हे पुन्हा एक पावती आपल्याला मिळते इथे. कसली पावती मिळते की कसं म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण इतके प्रेम का करायचे की त्यांच्यामध्ये साक्षात तेव्हा नररूपी नारायण ते म्हणजे बघतात आणि म्हणून त्यांच्यावरती इतकं प्रेम होतं. अजून काही घटना आहे, पण मी फक्त एक शेवटची घटना घेऊन आपण स्वामीजींच्या दिव्य कर्माकडे वळूया. आणि ती पण घटना इतकी म्हणजे बोलकी आहे. विशेष करून स्वामीजींच्या वडिलांचं देहावसान झालेलं आहे आणि घरावरती फार वाईट परिस्थिती ओढावलेली आहे. भुवनेश्वरी देवी जी अनेक लोकांना खाऊ घालायची, आनंदाने तिला समाधान मिळायचं, स्वतःच्या 5 चिमुरड्यांच्या तोंडात काय घास घालावा याची तिची सोय होत नाहीये. अशा स्थितीमध्ये एकदा अन्नदा गुहा नावाची एक व्यक्ती ठाकूरांना भेटायला जातात आणि ठाकूरांना ते भेटायला जातात आणि ठाकूर त्यांना सांगतात की पहा नरेंद्रावरती खूप वाईट परिस्थिती ओढावलेली आहे, त्याला जर काही नोकरीची व्यवस्था किंवा काही पैसे मिळाले तर मला फार बरं वाटलं असतं. आता ही गोष्ट झाली आणि ही गोष्ट स्वामीजींच्या कानावर जाते की ठाकूरांनी असं सहाय्य मागितलंय माझ्याकरता. प्रचंड स्वाभिमानी नरेंद्रनाथ दत्त एखाद्या कोबराच्या शेपटीवरती पाय पडावा हे चवताळले आणि थेट ठाकूरांकडे गेले आणि पुन्हा भयंकर त्या चिडलेल्या स्थितीमध्ये ठाकूरांना जे मनात येईल ते सगळं बोलू लागले. पण ठाकूरांवरती त्या गोष्टीचा काही परिणामच, जसं की लहान बाळ 8 महिन्याचं आपल्या आई चिडलं की आपल्या आईचे केस ओढतं, मारतं, त्याच्या मनासारखं नाही झालं तर. पण आईला त्यात काही असं वाटत नाही, त्याला माहिती आहे की त्याला कळत नाही आहे. बिलकुल त्याच पद्धतीने काही त्याच्याकडे ठाकूर लक्ष देत नाही आहे. इकडे स्वामीजी चिडलेले आहेत आणि जेव्हा स्वामीजी थोडे भानावरती येतात तेव्हा ठाकूर म्हणतात की अरे कोणाकडनं सहाय्य मागणं तर काय, मी तुझ्याकरता घरी घरी जाऊन भीक सुद्धा मागू शकतो. बंधू भगिनींनो, हे सोपं नाही आहे. का इतकं प्रेम का? याचं कारणच आहे की स्वामीजींमध्ये ते दिव्यत्व ते बिलकुल झळझळ करून बघत होते की हे भवतारिणीच्या कार्याकरता भवतारिणीने याला पाठवलेलं आहे आणि पाठवलेलं आहे म्हणूनच ते तितकं ते नररूपी नारायणाला बघायचे, म्हणूनच ते तसं तितकं ते प्रेम करायचे. तर पहा, या सगळ्या घटनेतून जन्म त्यांच्यापासून आतापर्यंत ज्या गोष्टी बघितल्या त्यातून आपल्याला हेच लक्षात येतं की तसं स्वामीजी हे त्यांचं हे दिव्यत्व, आणि हे दिव्यत्व आपण भक्तांना खूप आवडत असतं. त्यांचे थोडे कर्म बघूया, त्यांचं वैशिष्ट्य बघूया. एक गोष्ट मी क्षमा मागून बोलू इच्छितो की पहा, ठाकूरांच्या अनेक शिकवणींचा मर्मार्थ हे फक्त स्वामीजींनाच कळलं होतं. फक्त एकच उदाहरण घेऊया वेळेअभावी. आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान श्रीरामकृष्णांशी काही वैष्णव भक्त भेटायला आले होते, तेव्हा स्वामीजी सुद्धा उपस्थित होते आणि
जेव्हा ते वैष्णव भक्त म्हणतात की आमच्या धर्मामध्ये ईश्वराच्या नामात रुची, भक्तांची सेवा आणि जीवावरती दया, ही 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. तर तेव्हा ठाकूर त्यांचं मन खूप समाधीत जातं आणि समाधीतून खाली आल्यावरती ते म्हणतात, छी छी छी, दया? अरे तू कीटाणू कीट, तू दया करणारा कोण होतो? दया नाही सेवा. असं म्हटल्यानंतर तिथे स्वतः नरेंद्रनाथ उपस्थित होते आणि त्यांनी तो पॉइंट बरोबर कॅच केला आणि ते म्हणतात की त्या दिवशी मला एक इतका आगळा वेगळा एक, ज्याला म्हणतो की एक लाईट मिळाला, एक प्रकाश मिळाला की दया नाही सेवा, तुझा सेवा करण्याचा अधिकार आहे. शब्दांकडे लक्ष द्या, सेवा करण्याचा अधिकार आहे. याच गोष्टीवरती रामकृष्ण संघाचे व्हाईस प्रेसिडेंट वर्तमानचे स्वामी भजनानंदजी महाराज, त्यांनी खूप सुंदर एक आर्टिकल लिहिलेलं आहे, खूप वाचण्यासारखं आहे. आपल्याला काय सेवा करण्याचं, म्हणजे समाजाला आवश्यकता आहे म्हणून सेवा करणं वगैरे तसं नाही, आपल्याला सेवाचा अधिकार आहे. आणि हा जो लाईट कोणाला मिळाला? हा स्वामीजींना ठाकूरांच्या त्या शिकवणीतून मिळाला होता. आणि ज्याला म्हणतो ना की मीनिंग बिटवीन द लाईन्स, या गोष्टी समजण्याकरता ते खरंच स्वामीजीच एक, ज्याला म्हणतो की एक योग्य व्यक्तिमत्व होते. आणि म्हणूनच की जेव्हा स्वामीजी अमेरिकेतून परत येऊन त्यांनी 1 मे 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि त्यांनी हे सगळं सेवा कार्य रामकृष्ण संघामध्ये इंट्रोड्यूस केलं, तेव्हा मास्तर महाशय आणि इतर काही गुरुबंधूंनी सुद्धा त्याचा विरोध केला होता. आणि एका गुरुबंधूंनी तर असं म्हटलं की तुम्ही पश्चिममधून आलात आणि आल्यानंतर तुम्ही त्या ख्रिश्चन लोकांसारखं सेवा कार्य इथे इंट्रोड्यूस करू इच्छित आहात. कुठे सांगितलंय असं ठाकूरांनी वचनामृत? सांगा बघू, सेवा करा म्हणून. आणि अगदी खरं आहे. आपण जर वचनामृत बघितलं, वचनामृतमध्ये कधी पण आपल्याला कुठे पण म्हणजे सेवा करा असं कुठे आढळत नाही. एक लिटरली ईश्वर प्राप्ती, त्याग 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 हे सापडतं. तर तेव्हा स्वामीजींचं जे वाक्य अतिशय बोलकं आहे बरं, मी ते टिपून आणलेलं आहे, मी तुमच्यापुढे जसं तसं वाचतो आणि त्यातून लक्षात येईल की कसं स्वामीजींचे सगळे कार्य सुद्धा दिव्य होते. स्वामीजी म्हणतात की सगळ्यात पहिले तर ते म्हणतात की तुम्ही भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय आहे आणि मी तुम्हाला त्यांच्या अनंत भावांना तुमच्या समजच्या सीमारेषेच्या आत कोंडून देणार नाही. आय विल नॉट अलाउ यू टू कन्फाईन हिज इन्फिनिट भाव इन युअर थॉट. तुमच्या समजप्रमाणे तुम्ही ठाकूरांना मांडाल तसं नाही. ठाकूर हे अनंत भावमय आहेत आणि त्यांचे प्रत्येक भाव मी चारी बाजूला पसरून देईन म्हणे. आता हे असं कोण म्हणू शकतो की ठाकूर अनंत भावमय आहेत, ज्याला हे समजलंय तो असं म्हणू शकतो ना. तर पहा, यातून लक्षात येतं की पहा, ही शक्ती ही स्वामीजींमध्ये होती. आणि जेव्हा त्या 1897 1 मे रोजी जेव्हा ते रामकृष्ण मिशनची स्थापना झाली, सेवा कार्य करायचं असं ठरलं, तर तेव्हा एका ठाकूरांच्या शिष्यांनी म्हटलं की ठाकूरांनी असं कुठे म्हटलेलं नाहीये आणि हे ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुरूप नाहीये. हे सेवा कार्य ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुरूप नाहीये. तेव्हा स्वामीजी म्हणतात, तुम्हाला कसं माहीत की हे सर्व विचार किंवा हे आयडिया भगवान श्रीरामकृष्णांच्या विचारांच्या अनुरूप नाही आहेत? श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय होते आणि मी तुम्हाला तुमच्या संकुचित भावामध्ये ठाकूरांना बंद करू देणार नाही. मी सर्व सीमारेषा तोडून देईन आणि त्यांचे सर्व जीवनदायी तत्व चारी बाजूना पसरवून देईन. बंधू भगिनींनो, हे वाक्य त्यांच्या दिव्य कार्याची माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सर्वात मोठी पावती आहे. त्यांचे अनंत भाव मी चारी दिशेमध्ये पसरवून देईन. ही व्यक्ती तेव्हाच म्हणू शकते की भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय आहे, ज्याला समजलंय. ज्याच्याकडे दिव्यत्व आहे त्यालाच हे समजू शकणार. मी इतर कोणाला कमी लेखत आहे असा भाव नाहीये, पण भगवान श्रीरामकृष्णांना
जर कोणी समजलं आहे माताजी नंतर तर ते स्वामीजीच होते. आणि त्याची पावती काय की पहा, भगवान स्वामीजींनी हे सेवा कार्य सुरू केलं आणि अनेक लोकांनी विरोध केला. मास्तर महाशयांनी विरोध केला आणि काही गुरुबंधूंनी पुरजोर विरोध केला. हे मान्य करावं लागेल आपल्याला. पण तेव्हा स्वामीजींच्या पाठी कोण उभे राहिल्यात? माताजी. म्हणण्याचा अर्थ काय की ही स्वामीजींच्या दिव्यत्वाची पावती आहे. एक दिव्यत्व दुसऱ्या दिव्यत्वाला सहजपणे ओळखू शकतो. आणि माताजी तर इतक्या टोकापर्यंत गेल्या होत्या बंधू भगिनींनो. माताजी म्हणतात, एका साधू ब्रह्मचारींनी तक्रार केली की तसंच तर आमचं जपध्यानात मन लागत नाही, त्यातून हे सगळं सेवा कार्य याच्यामध्ये इतकं मन गर्क होऊन जातं, मन सारखं विस्कळीत होतं आणि कसलं जप आणि कसलं ध्यान, हे सगळं बंद केलं पाहिजे. कुठे ठाकूरांनी असं म्हटलंय वचनामृतमध्ये? तेव्हा माताजी म्हणतात की बाबा, नरेंद्रनी हे जे काही सेवा कार्य सुरू केलंय हे ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुरूपच आहे. ही घटना काशीची आहे. आणि ज्याला हे म्हणजे ज्याला हे आवडेल, टिपिकल त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे ग्राम बांगलामध्ये, जाके पोशाबे शे थाबे, जाके पोशाबे ना शे चोले जाबे. ज्याला हे सगळं मान्य होईल, आवडेल, तो टिकेल. ज्याला नाही आवडेल तर तो इथून निघून जाईल. इतकं पडखर, म्हणजे ज्याला म्हणतो की शब्दातून. आणि विशेष करून मला जे सांगायचं आहे बंधू भगिनींनो की माताजीने हा पाठिंबा का दिला. म्हणजे मी आत्ताच एक वाक्य उद्गारलं की ठाकूरांना सगळ्यात बेस्ट कोणी समजलंय ते माताजी. आणि माताजीच्या नंतर किंवा माताजी सारखं जर म्हटलं तर ते आपले स्वामीजी होते. त्यांच्या त्या शिकवणीतून काय त्यांना नेमकं सांगायचं आहे. काशीपूरला असताना सुद्धा जेव्हा शेवटच्या काही आठवड्यात रोज भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथाशी एकट्यामध्ये गप्पा करायचे काहीतरी, आणि हे संघ पुढे कसा निर्माण करायचा, तो कसा चालणार या संदर्भात त्यांना ते खूप सूचना त्यावेळेस दिल्या गेल्या. आणि नेमक्या त्याचा काही कुठे नोंद नाही आहे, पण सगळे डायरेक्ट डिसायपल्स पण हेच म्हणतात की त्यावेळेस भगवान श्रीरामकृष्णांनी सूचना दिल्या कोणाला? स्वामीजींना, की रामकृष्ण संघ हा कशा तत्वावरती चालेल. असो, तर हे यातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की कसं हे जे स्वामीजींचं जे कार्य आहे हे कसं दिव्य आहे. एक त्याची पावती अजून देऊन मग आपण शेवटच्या मुद्द्याकडे जाऊ की पहा, दुसरी अजून एक घटना जी की आपल्याला ऐकल्यानंतर आश्चर्य होतं, आणि ती म्हणजे की स्वामीजींची इच्छा होती की रामकृष्ण संघामध्ये किमान एक तरी असा केंद्र असावं, एक तरी मठ असं असावं की जिथे फक्त आणि फक्त अद्वैताचीच उपासना झाली पाहिजे. आणि त्याच्याकरता त्यांनी जे स्थान निवडलं ते मायावती हिमालयामध्ये. आणि त्याच्याकरता त्यांनी स्वामी स्वरूपानंद त्यांचे शिष्य त्यांची निवड केली. जमीन घेतली गेली. छोट्या कॅप्टन आणि मिसेस सेव्हियर त्यांनी अर्थसहाय्य केलं. त्यावेळेस छोटंसं आश्रम उभारण्यात आलं. स्वामीजी त्याला भेट द्यायला जाणार आणि जातात सुद्धा. आणि तिथे जे 2-3 स्वामीजी होते त्या 2-3 स्वामीजींपैकी एक स्वामीजी असे होते की त्यांनी आपल्या व्यक्तिगत खोलीमध्ये ठाकूरांचा फोटो ठेवला होता आणि ते त्यांचे हार फूल नैवेद्य वगैरे सगळं चालू होतं. आता ठाकूरांचा एक संन्यासी ठाकूरांची पूजा केली, त्यात वाईट काय? पण ते मठ कशा करता होतं? फक्त आणि फक्त अद्वैतेच्या उपासनेकरता. तर जाताना मात्र ठाकूरांनी स्वामीजींनी कानउघाडणी केली आणि म्हणे की इथे सगळं नाही. आता कल्पना करा की स्वामीजी असं म्हणू शकतात का? म्हणू शकतात का नाही? त्यांनी म्हटलं सुद्धा. आणि नाराज झालेले ते महाराज त्यांनी ऐकलं, पण त्यांच्या मनाला थोडंसं लागलं ती गोष्ट. आणि मग त्यांनी स्वामीजी हयात असताना तर काही नाही केलं, पण स्वामीजींनी देह सोडल्यानंतर एक पत्र लिहिलं. कोणाला? माताजींना. की पहा, मी असं पूजा करत होतो आणि मला असं म्हणजे स्वामीजींनी मला नकारलं, तर मी काय करू? मला जरा मार्गदर्शन करा. तर माताजी बिलकुल 3 ओळीचं पत्र लिहितात
की पहा बेटा, तुमचे गुरु भगवान श्रीरामकृष्ण ते अद्वैती होते आणि तुम्ही सर्व त्यांचे संतान, म्हणजे तुम्ही सुद्धा अद्वैती. सुरुवातीच्या काळात तुला अद्वैत उपासना जमत नसेल तर तू ते स्थान सोडून दुसऱ्या केंद्रात जाऊन द्वैताची उपासना कर, म्हणजे श्रीरामकृष्णांची उपासना कर मूर्ती रूपाने, हरकत नाही. पण जर तुला तिथे राहायचं असेल तर तुला अद्वैताची उपासनाच केली पाहिजे. म्हणजे पुन्हा पहा, माताजींनी स्वामीजींनाच पाठिंबा दिला. तर मी जे सारखं सांगतोय की ठाकूरांना जर कोणी बेस्ट समजलंय तर माताजी आणि स्वामीजी, त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की खरंच स्वामीजी सुद्धा आपले हे त्यांचं जन्म आणि कर्म हे पूर्णपणे दिव्य होते. ह्या सगळ्या गोष्टी मला सारखं सांगण्याची आवश्यकता का पडतीये की आपण सर्वजण समाजात राहतो ना, आणि स्वामीजींच्या कार्याचा आवाका इतका मोठा आहे, म्हणजे कोणतं असं क्षेत्र नाही की जिथे आपल्याला स्वामीजींचं तिथे दखल सापडत नाही. पण आपण भक्त आहोत, त्यांचं दिव्यत्व काही केले आपण विसरलं नाही पाहिजे. अवतारांचं सगळ्यात मोठं कार्य काय असतं बंधू भगिनींनो? जे हताश आहेत, दुर्बल आहेत, निराश आहेत, त्यांना पाठबळ देणं, त्यांना उत्साह देणं, त्यांना चैतन्य प्रदान करणं, हे सगळ्यात मोठं एक अवताराचं कार्य असतात. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे जोसेफाईन मॅकलाउडला एकदा विचारलं होतं की व्हॉट इज टेस्ट ऑफ युअर स्पिरिच्युअलिटी, तुमचे अध्यात्माचे काय मापदंड आहेत? तेव्हा त्या म्हणतात, स्वामीजी यूज टू से, म्हणजे ते जे उत्तर देत आहेत त्यांचं स्वतःचं नाही आहे, स्वामीजी उत्तर देत आहेत की द स्पिरिच्युअल पर्सन शुड टेक ऑल द सिन्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ देअर डिसायबल अँड सेट द डिसायबल टू रिजॉईस ऑन देअर वे. की आध्यात्मिक पुरुषांनी काय केलं पाहिजे की आपल्या शिष्यांचे किंवा आपल्या जवळपासच्या लोकांचे सर्व दुःख स्वतःवर ओढून घेतले पाहिजे आणि आपल्या शिष्यांना आनंद करण्याकरता त्यांना सोडून दिलं पाहिजे. पहा केवढी मोठी गोष्ट आहे. आणि खरंच ठाकूर स्वामीजींनी किंवा सर्व अवतार, मग ते बुद्ध असो, ख्रिस्त असो किंवा महान संत असो, प्रत्येकाने तसंच तर केलं आहे, प्रत्येकाने तसंच केलेलं आहे. हा अवतारांचा सगळ्यात लाडका खेळ बंधू भगिनींनो, आणि यालाच म्हणतात अवतार. मी भरपूर उदाहरणं घेऊन आलेलो आहे, 1, 2 किंवा 3 घेऊन मग तिथे पण थांबूया. सगळ्यात पहिलं घेऊया अतिशय ते म्हणजे मॅडम इमा कालवे यांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे की एखाद्या स्त्रीला हवंसं यश, सौंदर्य, सुख सगळं काही या बाईला लाभलं होतं. आपल्या तारुण्यामध्ये दिसायला अतिशय सुंदर, खूप उत्कृष्ट गायिका, ऑपेरा सिंगर, खूप नाव, यश, लौकिक, पायाशी लोण घेत होतं, भरपूर अमाप पैसा, सगळं काही होतं. पण जीवनात एक भयंकर न भरून येणारं दुःख म्हणजे एका ॲक्सिडेंटमध्ये त्या बाईची लहानशी मुलगी जळून मृत्युमुखी पडली होती. इतक्या वेदना त्या भोगत होत्या की बस, आणि त्यातून कसं बाहेर पडायचं त्यांना काही लक्षात येत नव्हतं. त्या गायच्या, नाचायच्या, पण त्यांच्या वेदना त्यांच्या मित्रांना सगळ्यांना लक्षात यायच्या. आणि त्यांच्या मित्रांपैकी एकाने म्हटलं की पहा, भारतातून एक योगी आलेला आहे आणि जर नेहमी करता तुला या दुःखातून जर तुला काही म्हणजे बाहेर यायचं असेल तर लक्षात घे, ते तुला काहीतरी मार्ग सांगतील. आणि प्रथम तर कसं असतं की खूप यश मिळालेलं असतं, पैसा असतो, लोक मानतात, म्हणून कोण तो एक फिलॉसॉफर आहे, कुठून इंडियातून आला आहे, इंडिया म्हणजे काय, तो गुलाम देश, खायला तिथे लोकांना मिळत नाही, तो काय मला गाईड करेल, अशा त्या सगळ्या संकल्पना. पण शेवटी कुठेच काही मिळत नाही आहे आणि शेवटी तो कॉम्प्लेक्स आणि तो डिप्रेशन वाढत चाललेला आहे. मानसिक दुःख हे भयानक असतं. तर म्हणजे एका हतबल स्थितीमध्ये त्यांची भेट ठरते आणि त्यांना सांगण्यात येतं की पहा, जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला जाल, जोपर्यंत ते काही बोलत नाही तुम्ही काही बोलायचं नाही. ठीक आहे, आता एवढ्या मोठ्या बाईला म्हणजे हा सगळं करणं फार जड जात असेल मला असं वाटतं. आणि जसेच त्या स्वामीजींना सांगण्यात आलेलं असतं की त्या येणार आहेत
अशा अशा आहेत. आणि स्वामीजी तेव्हा काहीतरी बसलेले असतात, आपण काहीतरी वाचन सुरू असतं, त्या येतात आणि उभे राहतात. कोणत्याही इंट्रोडक्शन नाही, काही नाही. आणि सेकंदामध्ये स्वामीजी त्यांच्या संदर्भात बोलू लागतात आणि सांगू लागतात की तुम्ही तुमच्या त्या भगिनीकडे बघत सुद्धा नाहीये स्वामीजी, त्या फक्त उभ्या आहेत. आणि स्वामीजी सांगू लागतात की अरे तू तुझ्या जवळपास हा इतका ज्याला म्हणतो की दुःखमय वातावरण का बनवून घेतलेलं आहे. आणि असं बोलता बोलता त्यांच्या जीवनातले असे अनेक रहस्य उलगडून दाखवतात की ते सगळ्या घटना त्यांच्याशिवाय त्यांच्या मित्रांना सुद्धा, त्यांच्या पतीने सुद्धा माहीत नव्हत्या. आणि हे सगळं ऐकल्यानंतर ते हादरून जातात आणि ते विचारतात तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं. तर स्वामीजी म्हणतात कोणी सांगायला नको, तुमचं व्यक्तिमत्व सांगताय. हे सगळं सांगितल्यानंतर त्या थोड्याशा रडू लागतात. स्वामीजी त्यांना रडू देतात. आणि काहीच मिनिटानंतर स्वामीजी स्वतः विचारतात तुम्हाला आता कसं वाटतंय. खूप हलकं वाटतंय. का असं वाटतं? कारण की एखाद्या सत्पुरुषापुढे सगळं काही सांगितल्यानंतर ज्याला म्हणतो ना की एका प्रकारचं जे एक बर्डन, जो एक दबाव घेऊन त्या बाई ज्या सतत फिरत होत्या, ते कुठेतरी ते मोकळं झालं. त्या मनाला एक मोकळी वाट मिळाली. अश्रुरूपाने सगळ्या गोष्टी निघून गेल्या. आणि त्याच्यानंतर ह्या मॅडम इमा कॉल्वे, स्वामीजींच्या एक आर्डंट फॉलोअर आणि स्वामीजींच्या कार्यकर्ता अमेरिकेत आणि युरोपमध्ये त्यांचं जे काही प्रवास खर्च आणि राहण्याचं इतका सगळं वहन केला या बाईंनी. आणि स्वामीजींच्या बिलकुल ज्याला म्हणतात की नामवंत शिष्या आणि खूप चांगल्या सुयोग्य शिष्या म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. म्हणण्याचा अर्थ काय की हा जो एक पाठिंबा, हा जो एक सपोर्ट हे देणं, हेच म्हणजे सगळ्यात मोठं अवतारांचं काम असतं. एक अजून घटना सांगण्याचा मोह मी काही टाळू शकत नाही आहे. आणि तो पण बिलकुल असाच आहे की जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते बंधू भगिनींनो, तेव्हा अमेरिकेतला एक फार धनाढ्य व्यक्ती मिस्टर विल्कॉक्स, त्यांची स्वतःची बँक होती. आणि ती बँक ज्याला म्हणतो की ती मंदी आली होती त्यावेळेस, त्या मंदीमध्ये ती बँक पूर्ण बुडाली. योगायोगाने त्यांची पत्नी त्या फार चांगल्या पत्रकार आणि कवयित्री होत्या. त्यांच्या कविता आहेत अजूनही काही. तर त्या स्वामीजींच्या कर्मयोगाच्या वर्गाला जायच्या न्यूयॉर्कमध्ये. स्वामीजींचे वर्ग जिथे भरायचे ना कर्मयोगाचे, ते स्थान म्हणजे एकदम असं गलिच्छ होतं. आता पैसे नव्हते, काय करणार. तर हे विल्कॉक्स इतके प्रतिष्ठित व्यक्ती न्यूयॉर्कचे, आणि म्हणे मी तिथे कसं काय जाणार. तर त्या बायको म्हणते मिसेस विल्कॉक्स की अहो मी जाते, तुम्हाला जायला काय हरकत आहे, तुम्ही चला तर खरी. पण ते पुन्हा हातबळ होऊन जातात आणि स्वामीजींचं व्याख्यान ऐकतात. आणि ते स्वामीजीचे जे ज्याला म्हणतात की उंचावणारे शब्द, ते सगळं तत्वज्ञान ऐकल्यानंतर ती व्यक्ती, त्यांच्या मुखातून निघालेले वाक्य त्यांची बायकोने टिपून ठेवले. मी जसेचे तसे तुम्हाला वाचून दाखवतो, फक्त याच्याकरता की पहा अवताराची ताकद काय असते. की ते माणसाला जसं आपण कागद उचलतो सहजगत्या, प्रत्येक दुःखातून, आपण आत्ताच बघितलं की मॅडम इमा कॉल्वेला कसं उचललं, मुली हरवण्याचं दुःख आणि अजून बरेच दुःख, पण सहजपणे उचललं. तसेच मिस्टर विल्कॉक्सला कसं उचललं, तर मिस्टर विल्कॉक्स म्हणतात This man makes me rise above every business worry. He makes me feel how trivial is the whole material view of the life and how limitless is the life beyond. या माणसांनी मला शिकवलं काय की आपल्या प्रत्येक चिंतावरनं स्वतःला कसं उचलायचं. एक व्यक्ती आयुष्यभर ज्यांनी पैसा 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 केलेला आहे, पैशाशिवाय ही व्यक्ती जगातल्या कोणत्या वस्तूला मोजायला तयार नाहीये. आणि अशा इतक्या घोर तामसिक आणि मटेरियलिस्टिक व्यक्ती म्हणतोय की धिस मॅन मेक्स मी राईज अबोव्ह ऑल द वरीज. या माणसाने मला माझ्या प्रत्येक बिझनेस वरीजच्या वरती उचललंय. पुढे काय म्हणतात, ही मेक्स मी फील हाऊ ट्रिवियल इज द होल मटेरियल व्ह्यू ऑफ द लाईफ. या माणसाने मला शिकवलंय की हे लौकिक जग किती लटकं आहे, किती फसवणार आहे. एका माणसामध्ये इतका बदल येऊ शकतो का हो एका व्याख्यानानंतर. मी प्रत्येकाला एक विनंती करतो, विचार करा. एक व्याख्यानामध्ये इतकं बदल येतो की आयुष्याबद्दल ज्यांनी नुसतं डॉलर्स वर्षीभर
पैसा पैसा केलेला आहे आणि तो म्हणतो की हे लौकिक जगाच्या पलीकडे काहीतरी जग आहे, त्याची जाण मला या माणसाने करून दिलेली आहे. कसं शक्य आहे? बंधू याला म्हणतात अवतार शक्ती. याला म्हणतात अवतार शक्ती. आणि हाच भाव कसा आहे, आपण भक्त आहोत आणि अवतार काय करतात, आपल्याला प्रेम करतात. कसं? अटी शर्ती विना. कोणतीही अट नाही, कोणतीही शर्त नाही, काही मागणी नाही. नुसतं त्यांचा काय असतं, पाठिंबा देणं, आपल्या दुःखात आपल्या बरोबर राहणं, आपल्या सुखात हसणं. त्यांच्या काही अपेक्षा नसतात आणि आपल्या जितक्या उणीवा आहेत ते सगळं ते सहन करतात. आपण चिडलो की आपण शिव्या सुद्धा घालतो. स्वामी सुद्धा शिव्या घालायचे ठाकूरांना, पण हे सगळं ते सहन करायचे. हे अवतार ठाकूर स्वामीजी सुद्धा सगळं काही सहन करायचे आणि हे सगळं सहन करून सगळ्यात मोठं कार्य जे असतात की ते आपल्याला प्रेरणा देतात. कशा करता प्रेरणा देतात? ते आपल्याला प्रेरणा देतात की अरे कुठे तू या लौकिक जगाच्या मागे लागला, याच्या पलीकडे काहीतरी आहे. म्हणतो की नाही, ही असते अवतार शक्ती. आणि हीच अवतार शक्ती ही स्वामीजीमध्ये बिलकुल झळझळ करून दिसते. कसं आहे की स्वामीजी इतक्या लोकांमध्ये वावरले, इतक्या सामान्यपेक्षा सामान्य जगातल्या बेस्टपेक्षा बेस्ट लोकांमध्ये वावरले, पण प्रत्येक ठिकाणी त्यांचं ते अवतारत्व बिलकुल ज्याला म्हणतो की जळजळून दिसायचं. एकदम सामान्य जर व्यक्ती म्हटलं तर अलवरची ती घटना लक्षात घ्या की जेव्हा स्वामीजी अमेरिकेतून जिंकून आले जग आणि अलवरच्या स्टेशनवरती ते राजा, त्यांचे आर्मीचे सगळे मोठे मोठे ऑफिसर्स आणि पोलीस ऑफिसर्स सगळे कोणी तिथे बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अचानक त्यांना दिसतो एक राम स्नेही नावाचे व्यक्ती, ज्यांनी स्वामीजींना खाऊ घातलं होतं जेव्हा ते 5 वर्ष आधी आले होते, 4 वर्ष आधी उपाशी पोटे. तेव्हा कोणी स्वामीजींना ओळखत नव्हतं. सगळ्यांना बाजूला सोडून ते जाऊन त्याला मिठी मारतात. ते स्वामीजी, हे अवतार तत्व आहे. हेच स्वामीजी जेव्हा जोसेफाईन मॅकलोडची बहिणीची मुलगी आलाब्रेटा, ती फार मोठ्या एका काउंट म्हणजे प्रिन्सची बायको, ती त्यांच्याशी जेव्हा भेटते तेव्हा ती सांगते की मी या म्हणजे जगातल्या सगळ्या बेस्ट, युरोपच्या सगळ्या जे बेस्ट राजा प्रिन्स त्यांच्याशी भेटलेली आहे, पण प्रत्येकाला भेटल्यानंतर मला असं वाटायचं की ते किती मोठे आणि मी किती लहान. लक्ष द्या बरं, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ती आलाब्रेटा नावाची मुलगी एक, ती म्हणजे युरोपच्या सगळ्या मोठ्या मोठ्या राजा रजवाड्यांच्या मध्ये ती वावरलेली, पण ती म्हणते की मी प्रत्येक राजा रजवाड्यांना भेटायची, मला असं वाटायचं बापरे हे किती मोठे आणि यांच्यापुढे मी किती लहान. पण या जगामध्ये एकच अशी व्यक्ती आहे की त्यांच्या बरोबर भेटल्याने मला हे वाटायचं की अरे हे किती महान आणि मी पण तितकीच महान. आणि ते कोण? विवेकानंद. हे आहे अवताराची शक्ती. आणि ती मुलगी काही साधारण नाही, ती सुद्धा राजघराण्यातली मुलगी बरं. ती स्वतः म्हणते की जेव्हा मी अनेक लोक राजा रजवाड्यांशी भेटते तर जे माझ्यापेक्षा वरचढ, अरे हे किती महान आणि यांच्यापुढे मी किती लहान. पण जगामध्ये म्हणे एकच अशी व्यक्ती होती की ज्यांना भेटल्यानंतर मला असं वाटायचं की अरे हे किती महान आणि मी पण तितकीच महान. पहा, ही अवताराची ताकद आहे. ही अवताराची ताकद आहे आणि ही आपण ओळखली पाहिजे. पोळी किती खावी आणि किती नाही, तूप टाकून खायची की दुधाबरोबर खायची, खूप काही काही घटना आहेत. 1-2-3 पॉईंट राहूनच गेले त्यांच्या कार्याचे. म्हणजे स्वामीजींचं जे दिव्य कार्यांपैकी सगळ्यात मोठं कार्य त्यांचं रामकृष्ण संघाची स्थापना. हे काही कमर्शियल ऑर्गनायझेशन नाही आहे. कमर्शियल ऑर्गनायझेशन स्थापन करणारे हजारो कोट्यावधी लोक आहेत जे आज $1 बिलियन कमवून राहिले आहेत. पण लोकांना प्रेरणा देऊन, इन्स्पायर करून या ईश्वरी मार्गावरती आणणारे असे फक्त ख्रिस्त होते, बुद्ध होते आणि स्वामीजी होते. स्वामीजींचं अवतारत्व काय? स्वामीजींचं अवतारत्व एवढंच बंधू भगिनींनो की आज स्वामीजींना देह सोडून इतके वर्ष झाले, पण आज सुद्धा पुस्तकांच्या माध्यमातून
ते आपल्या सर्वांना इन्स्पायर करत आहे. किती मुलांना इन्स्पायर करत आहे, किती मुलींना इन्स्पायर करत आहे, किती लोकांना इन्स्पायर करत आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि ते स्वतःच म्हणतात की मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा पुन्हा यातना भोगेन. कुठपर्यंत? की जोपर्यंत या पृथ्वीतलावरती एक कुत्रा सुद्धा किंवा प्रत्येक मनुष्याला जोपर्यंत ही फिलिंग येत नाही की तो ईश्वर आहे, ही त्याला फिलिंग येत नाही, तोपर्यंत मी येत राहीन आणि कार्य करत राहीन. हे वाक्य स्वामीजींच्या मुखातून शोभा देतात. आणि त्यांचं हे अवतार कार्य ज्याला म्हणतो हेच की ते आजसुद्धा आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहेत. आणि हा त्यांचा एक शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं होतं की त्यांचा हाच भाव, त्यांचं अवतारत्व हे आम्हा सर्वांना आवडतं. की ते आम्हाला प्रेरणा देतात, पाठिंबा देतात, आमच्या उणीवा बाजूला ठेवून आम्हाला प्रेम करतात, आमच्या कमतरता सोडून आम्हाला ईश्वरीय मार्गावरती प्रेरित करतात. ते काही समाज सुधारक नव्हते. बरोबर? ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढे कधी अवतारांचे जे 5 तत्व सांगितले त्याच्यावरची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. स्वामीजी प्रेरणा देतच आहेत. तुम्हाला आम्हाला सातत्याने प्रेरणा देत राहोत हीच प्रार्थना त्यांच्या चरणी करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.